मग उरकले काम धंदे सगळे काम उरकले ताव पण आता ही पोरगी लग्नाला आली तिचं काही पाहावा लग्नाचं तिची ऐक तयारी तिची नाही तयारीला काय आपण पाहुणे बाबाजून तिने म्हणायचं मला हे करायचं आणि मला ते करायचं आणि मग बसा तिची हात जोडीतून पाया पडत तसं नाही पण चांगलं पोरग पहा तुम्ही चांगला पगार पाहिजे आपल्याला तर आपण मग शेतीत काम केले ती काय शेतीत काम करणार आहे का पोरगी दिसायला चांगली आहे आपली तिला नोकरीवाला बिनावाला भेटून त्याला काय लागते तेच जरा ₹1,00,000 महिना पाहिजे त्याला आता तिची शाळाच कवर चलते हे महत्वाचं आता शाळाचं काय मी म्हणते तुम्ही जमून घ्या मी तिला तयार करते लग्नाला करायचं मग कवर ठेवायचं तिला विचार बरं येतं म्हणून काय इकडे काय पुरी कुठे गेली अभ्यास बस जरा अभ्यास इकडे बाहेर जरा अभ्यास वय पुस्तकात करते का मोबाईल मध्ये अभ्यास नको करू बाहेर ये जरा कळ ना आता बाहेर आलो ते अभ्यास कशात करते मोबाईल इकडे बस हातात बघू दे काय काहीच नाही मग अभ्यास कशावर चालला तुझा मोबाईलवर काय अभ्यास नाही शाळा आणि काय आता लग्नाचं काय पाहायचंय आता शिकायचंय कवर नाही कधी काही तू नोकरी लागत ते कळा ना नुसतं शिक्षण चाललंय नाही करायचं बघितलं का कवर म्हातारी होस तर शिकते का मला आता नाही करायचं लग्न अरे मग कवर जात अशीच राहायचं लोक लागले नाही का आम्हाला तडतड तोडा एवढी मोठी पोरगी झाली झोपा कशा येतात लग्न नको करायला मग लोकांचं काय ऐकताय तुम्ही लोकांचं काय म्हणजे अगं पण चांगलं नोकरीवाला तर IT जॉब वाल्यांना मरणाचे पगार असते पॅकेज असते 25-30 लाखाचे ऐकायचं जरा आई बाप येतं आम्ही ज्याच्या टप्प्यात लग्न झाले ना एक मला आहे ना हे झालं काय जोडीदाराचा फोन आलता एक स्थळ पाहतोय म्हणून त्याला विचारतो काय झालं विचारा असलं ना तर करून टाकू इथं काय मला नाही करायचं मला नाही करायचं काय नाही करायचं करून घ्यायचं अरे तुला तू कर म्हणजे हॅलो ओळख नाही का बोलायचं मला नाही ना करायचं ए यार दाना तुम्हाला बोलू द्या ना ते तिकडे ऐकायचं मी पूर्वी यात्रा बघा म्हणते हा ए बायको संग बोलतो काय झालं ते स्थळाच केली चौकशी 10 एकर अरे बावड आहे कर तू 5-25 एकराचा बागायतदार बघायचा हा मग अरे हो नोकरी असून बी तेवढं क्षेत्र पाहिजे तर काही कमी आहे का आणि ते बी सरकारी नोकरीवाला हो ते कंपनी तर इकडे तिकडे नको थांबल ना थोडा वेळ हा अरे ते दे नाही घ्यायचं तुला काय पडलंय काय म्हणत त्याला फक्त आहे ना स्थळ मी सांगितलं तसं हाय फाय पाहिजेत हा ठीक आहे म्हणून तसं करून दे हा चांगलं स्थळ आहे 2 दिवसांनी तिथे माणसं पाहायला नाटकं नको ना बोल काय म्हणणे तुझं मामा लग्नाचं चाललंय मग आम्ही कुठे गेलो काय रे तुमच्याकडे काय म्हणजे काय नाही आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत ट्रक आहे शेती गुरु काय झालं गुरु मग शेण वाढायचं का तुमची देव अहो पण अजून आमच्या नंदाच्याच हातात नाही तर हिच्या हातात का व्हायचं मग काय तर का आणि मग हातात म्हणजे त्यांचं काही देणं घेणं काय नंदाच्या हातात आलो का कवा बी त्या गरीब खापले शेण तिशे करू एवढं काम आहे आता 2 बाहेरचे लोक आहेत की सांभाळायला पण आम्हाला नोकरीवाला लागतोय काय होतंय? आता काय लाख रुपये नोकरी मी काय तिथे शहरात गेलो राहतं का त्यातून ते 20-30 हजार कमील्यासारखं ना इथं एका डेअरीचा पगार माझा 30-30 हजार रुपये आठवडले येतोय 20-25 हजाराला किती झाला 1.25 लाख रुपये झाला आणि तुम्हाला फक्त गुर आणि शेती खापा नाही नाही ती पोरगी नाही तू करणार जाऊ द्या करणार तू इथे करायचं काय पण नाही तिचं म्हणणं कसं ओळखीतून पाहिजे ऐका माझं म्हणणं ऐका मामा लहानपणी मी यायचो मला चिडवायचे तुम्ही जावाय मग आम्ही तुम्हीच नाही म्हणायचे जावाय आता मोठा झाल्यावर तुम्हाला का दिसना लहानपणीच असतं ते सुखाचा पावा ना तर नंदाचं सुख काय लहानपण होतं मग आम्ही लहानपणापासून चिडले मग आमच्या डोक्यात विचार आला ना मी आता उभे सहज आलोय तर तुमचं लाखाच्या गप्पा पण ठीक आहे हान नका पण आता आम्ही बी आहेत ना काय असतं पोरीचं परत नाही एकदाच आहे ना ते नीटनाटकं पाहून व्यवस्थित रँकिंग लागलं ना म्हणजे टेन्शन नाही बाकीच्याला लागतो नितीन सगळीकडे मग बाकीचं करा मग बाच आहे माझं करायला सगळं आणायला आणि लग्नाच्या टायमाला बरं टायमाला विसरायला लागले तू निरारखाल तो कोणी केलं कशाचं मामा केलं तुम्ही काय येतो जातो पाहतो सगळं बघतोय पण आता तुमचे जेवढे हाल कामात पाहतो मग काम करणं आम्हाला कुठे मोकं पडलं तेव्हा आम्ही काम करतो खातो कष्टाचा काय विषय आहे का नोकरीवाल्याला काय भात का खायना पण आरामात राहते ना आणि तिथं काय मी म्हणतो मी लिहून देऊ का तुम्हाला कोणत्या स्टॅम्पवर
की मी तिला घराच्या बाहेर फक्त स्वयंपाक मी करीन ना, मग आता स्वयंपाक तर कोणत्या बाईला मग करावा? तिथं चुकणार नाही तर मग हिथंच कस काय? तुम्हाला नेमकं काय झालंय? तुम्ही 2-3 वर्ष झालं ना राईट टायमिंगला कट हाणायला लागलात. काय कट आणला कट आणला काय अहो पण नितीन मी काय म्हणते, मला पोरगी शेतकऱ्याला द्यायची नाही, नोकरीवाल्याला द्यायची. द्या, तुम्ही नोकरीवाल्याला द्या, पण तुम्ही टायमिंगला असं करायला लागले. आईला बी आशेला बसवलं, घरच्यांना आशेला बसवलं, आणि मला पण जावाय म्हणून आम्ही तुम्हीच चिडलोय. अहो ते खरंय, पण तुम्ही नोकरीला लागले नाही त्यात आम्ही काय करावं? मी काय म्हणलं, तुम्ही नोकरीला लागले का मी माझी पोरगी देणार? मी म्हणतो मी नोकरीला जर गेलो असतो, माझी इच्छा होती नोकरीला जायची समजा, पण माझं जर 20 एकर इकडे पडत असेल 10 तर काय आमचं आहे ती, आणि ती माळ नीट कोण करायचं? ती 10 एकर तर चालू आहे ना आमचं, ती कोण करायचं? आता तुम्हाला लहानपणापासून आमचं काय होतं, आता यांचं आमचं काय ठरलं होतं, तुमच्या आईचं पोरग नोकरीला लागलं तर मी म्हणलं पोरगी देईन, पण पोरगच नोकरीला नाही तर कसं काय आम्ही आता डोळ्याने बघून कसं? पण तुम्हाला अनोळखी ठिकाणी समजा ते उद्या त्याचं बॅकग्राऊंड माहित नाही, त्याच्या घरी व्यसन आहे का नाही, आई बापा मोक्कर कुठे पोर देवी का तुम्हाला सांगून थोडी कोण काय करणार आहे मामा? प्रत्येक बापाला आहे ना पुरीची काळजी असते. तुम्ही काय सीसीटीव्ही लावणार आहे का त्याच्या 24 तास पुढे जातो तो? कुठं कसं देईल पोरगी? हा. काय काढताय नवीन? तुम्हाला जवळच दिसाना फक्त नाही का? पण तुम्ही बडबड करू नका, आम्हाला पोरगी नाही द्यायची तुम्हाला. मी नोकरीवाला- असं डायरेक्ट म्हणायचं ना तुम्हाला, फक्त नोकरी जर कारण असेल ना तर मग चुकीचं आहे. आणि जर मला द्यायची नाही ना, याचा अर्थ मग मला एक काम करा, मी आता सरळ आईल घेईन, माझ्या आईचा हिस्सा पाहिजे मला. कशाचं आहे? मग मी हिस्सा घेत असतो. मी त्यांना चांगलं बघून दिलेलं आहे, त्यांना हिस्सा बिस्सा काय देणार? कोणाला हिस्सा काय चांगलं बघू, माझ्या आईचा हिस्सा मला पाहिजे. तुझ्या आई बघू जा का आईचा हिस्सा बरं घ्या, ताईला घेऊन. काय मामा तुम्ही लबाड वाणी केलं. मोठी केली खर्च काय तुम्ही केली काय? तू तिला बाप नव्हता काय? बापानंतर लग्न मलाच करावं लागलं ना. काय बाप असताना लग्न झालं आणि भावानी काय? भावाचं काय विषय? फक्त तुम्ही साड्या दिल्या असत्या आणि तुम्हाला कुठं दिवाळी दसऱ्याला आले इकडे. अहो, पण आता ते झालं, तुम्हाला काय गरज आहे त्याचं काढायची? कोणाला काढायची? जर तुम्ही ऐन टायमाला उद्या पुरीने मागितलं तसं, पुरीच्या मग काय करणार? अहो पण मी काय म्हणते, अरे मग तो हक्क असतो, तो हक्क नाही पुरवला गेला तर मग ठीक आहे. आम्हाला नोकरीवाल्यालाच पाहून द्यायची. द्या तुम्ही पोरगी नाही म्हणलं की लगेच इकरी. मग इकडे म्हणजे लगेच हिस्सा, आणि पोरगी द्यायची मग मला काय हिस्सा नाही घ्यायचा. काय चुकीचं मी हिस्सा मागितलं? मला सांग, माझ्या आईच मागितलं काय मागितलं? लग्न करायचं. तू काय, तुला कळतं का भविष्याचं काय ते? आम्ही उन्हाळे पावसाळे खाल्ले. नाही, तुमचं वय वाढलेलं आहे, तुम्हाला फक्त बाकीचे जवळचे दिसत नाही फक्त. तुला शेतीवालाच नवरा पाहिजे ना. काय शाळा शिकत रे? कशाला एवढं? हिला शाळेत पाठवू नको, उद्यापासून घरी राहायचं. तुम्ही ना दबाव आणू दबावचं काय विषय? मग कशाला शाळा शिकत झक मारायला? तुला नोकरी नाही करायची ना, नोकरीला नवरा नाही पाहिजे, कशाला शाळेत मग आम्हाला मातीत घालते रे? कशाला शाळेत जातील, कॉलेज शिकत? तुम्हाला एक काम करा, मी ना आईला घेऊन येतो, हा, जा. सरळ जा माझं तुम्ही बघतो. नितीन, जा आणि आईला घेऊन बघू आम्ही हिस्साचं. काय डोक्याला ताणे, पाहुणे घरी आले का यांचं दुसरंच काही निघत. काय बी काढायचं? पोरगी नाही दिली की झाडू हा, काय धंदा काय नाही. हिला जरा समजून सांगा. बरं मी आले जाऊन. काय कुठं झाली तू? कोथिंबीर घेऊन ये. कशाला कोथंबीर? घरात आहे ना कोथंबीर. मिरच्या पण संपल्या. जाऊन बघ, मी आले. तिच्यावर ध्यान ठेवा. हे लेकरांनी जसं येडं केलंय माणसाला. नाही नाही, फटकून काढायची. म्हणायचं नाही आता मोठी आली न कसं आणून काय कसं शाळेत सुद्धा लेकराला आणता. मग ती सोडून अरे जाऊ द्या हात धरून. कस काय जाईन हात धरून? तसे संस्कार अरे. केलेत का आपण? नाही पण मग लक्ष पाहिजेच ना. आई बाप कशाला असते? पोरगी कुठं जाते, काय करते, आपलं ध्यान ठेवायचं काम नाही. आता मग काय म्हणतात, शेतातच आता आपल्या ती कोथिंबीर, ती मिरची. काय म्हणली, शेतकरी चालतो ठीक आहे, शेतकरीच नवरा बघू तिला 5-50 एकरावाला, 5-25 दारात म्हशी, 2-3 ट्रॅक्टर, 2-4 ट्रका आणि बस म्हणा बारे मुडीत, आणि तिची शाळाच बंद करून टाक. आता तिचं ना पहिलं लग्नच पाहावं लागणार. लग्न तिचं अर्जंट. लग्न करणंच आहे. कार्ट्याला जाऊ दे. ती गेली कुठं, येईन ती मिरची कोथंबीर घेऊन तवर घेऊ उरकून आवडते मी. तुम्ही बघा सोयरीकीचं दुसरीकडे कोणाला फोन लावा. नाही मोठं स्थळ पाऊस हा. त्याचं नको टेन्शन. लिहू का किती गावात जाऊन जरा. आलीस? आले. काय झालं रडायला? मला नाही करायचंय त्यांनी सांगितलेल्या मुलाची लग्न. रडायला काय झालं एवढं? मग आपण इतक्या टोकाला रडूस तर काय? अरे आणि मी नाही लग्न करू शकत त्यांनी सांगितलेल्या मुलाशी. मी तुला नाही विसरू शकत. मी कशासाठी इथं आलोय मग? मी खाली बस, शांत बस तू. बरं रडायच थांबवतो. अरे काय मिरची खाल्ली काय तू? मी तर काय बोलते, तुझं काय चाललंय? मस्करी करावं का नाही? या टायमिंगला तुला मस्करी सुचते.
इतकं टोकाला आला तर जाऊ पळून, मग एवढं काय लोड घ्यायचं आहे का? आपणच पहिले असणारे काय लग्न करणारे असे? त्यांना लाखावालाच पाहिजे असेल तर येते ना. कुणाला दिली? लोक काय म्हणते तर बहिणीच पोराला दिली. असं करायचं आपण लग्न? अरे बस तुझे म्हणतील ते मी करण, पण मला त्यांनी सांगितलेलं मग मुलाशी ठीक आहे, नाही आता करायचं रडू लग्न. नको तू. अरे बस रडायचं, एवढं काय आहे? नितीन, मी तुझ्यासोबत पळून येईन, पण तू शेवटपर्यंत साथ देशील ना माझी? आम्ही पण तुझ्यासोबतच पळून येणार आहे. तुला कॉमेडी का सुचतीये? मग सुचायसारखंच आहे. तू आता जर पळूनच जायची मग ती रडती, पण तिथूनच मग खडपसरीत आली. मी काय म्हणते ते ऐक. काय? हा बोल. तू शेवटपर्यंत साथ देशील? हा देईन मी. साथ द्यायची म्हणजे काय करायचं? लग्न करायचं आणि मित्रांना बोलवायचं, मस्त त्यांना बुंदी फिंदी खायला घालायची. हो का? हसले बरं वाटतं. तिथूनच रडत आली, बरं नाही वाटत ते. तुझं बुंदी बरं बुंदी एक सोपं सांगतो. समजा मामाने आपल्याला नाही दिलं, हम्म, नाहीच लग्न लावून दिलं, आपण पळून जायचं हम्म. आणि पळून गेल्यानंतर मामा चिडलाच, 2-3 वर्ष नाही आला, एखादं लेकरू झाले येईन, एवढं काय तवा? काय का नाही? लेकरू? हा मग तू उलटी माझ्या पुढे गेली. आगाव. हाय मी आगाव. किती मस्त वारा सुटलाय ना. सुटलं नाही, ती मला नाही दिसत कुठं, पण मला अंगाला लागतंय फक्त ते. मी जाऊ का? काय माझं वाकडं का बोलतोय? चांगलं बोलतोय नीट मी. अरे बोलतेय तू फक्त हसावा का, तू असं आनंदी राहा एवढंच वाटतं फक्त. ना. हम्म. हो काकू, काय झालं रे? तू कमी एवढा घाबरला? तुमची पोरगी आहे ना ती हा ती त्या नितीन बरे ना आंब्याच्या झाडाखाली गळ्यात गळ्यात कान पाड फोडीन. काय कसं म्हणतो रे माझ्या पोरीला? आयला म्हणजे माझ्या डोळ्याने बघून आलोय तुमची पोरगी माझी गळ्यात पोरगी? गळ घालून बसली, गुलाबाचे हा. फुलच काय देत त्यात एकामेकाला. काही पण असं आरोप नको करत जाऊ पोरीवर. ती कुठे गेलेली? ती तिकडे लिंबाच्या आंब्याच्या झाडा तिकडे गेलेली. आंब्याच्या झाडाखालीच बसल्यात दोघ जण. खोटं नको सांगू. जर का खोटं निघालं तुला नाही मारीन. आयला म्हणजे सांगून ते सांगायचं आणि वर आमच्याच वर टांगडा करायचा. असं उघडच वेगळंच आहे तुमचं. आणि तुझं तुम्हाला काय यायचंय का? तुम्ही बघायचं का तिथं? थांब, मी तिकडे चला तुमच्या अरे, ध्यानावर अरे, का? तुझं मी आमच्या तिकडं- गावात सांगत असतो आता. अरे मग तेच सांगा. ते जर चुकीचं निघालं तर लय मारीन. आणि जर असलं खरं तर कोणाला सांगू नको. काय म्हणजे तुमचं चुकीचं असलं तर सांगायचं नाही, असलं तर सांगा. चल मी पाहते, पण तू कोणाला सांगू नको. कोणाला मला अख्ख्या गावात बोपटा करीत असतो. तुम्ही माझा विश्वास नाही ठेवला. कान पाड फोडीन तुझं. हा दावतो तुम्हाला. चला मागे. इकडे आंब्याच्या झाडाखाली. आणि तुला सांगतो मी एक पुढचे नाव पण शोधून ठेवलेत. कशाची? एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. लग्न तर होऊ दे ना बाबा. का लग्न नाही? आता आपण तू आत्ता म्हणले ना हाय असं जाणार. असंच. तुमची पोरगी कशी दिवा लावती काय ग? याच्यासाठी आली होती का तू इकडं? हा? याच्यासाठी आली होती? मग काय साठी? लागत मामा मोबाईल फुटून माझा. आले होते का इकडं? कुणाला चौक घालाय? मी तुम्हाला तर म्हणतोय पण लग्न लावून द्या. लग्न लावून द्या म्हणजे पोरीला इकडं झाडाखाली घेऊन बसले. तुला नाही पोटात का? तू याच्यासाठी आली होती का इकडं? हा? एक मिनिट आम्ही आमचे वय मारू नका. मामी ऐका तुम्ही काय लग्न करायचं तुम्ही आमचे सांगितलेलं मुलं? वय बी पूर्ण येत आणि आम्ही आमचा निर्णय घ्या वरती सक्षम येत. कापून टाकेल लग्नाच्या अगोदर तिला. काय होतं का कापलं धरतो मला ना मला काय होणार आहे? अगं पण तुला असे संस्कार दिलेत का? हा? आपण काय झालं? फक्त ही भेटायला तर आले. फक्त भेटायला. हे तुझ्यासाठी फक्त असं ना आम्हाला फाशी घ्यायचं काम आहे. आमची पोरगी दुसऱ्या पोरासंग बघ म्हणजे. हो मामा हानता काय बार काय? काही कळतं का तुला? हा? का ग? इकडे बरं ऐका मामी आता नाही केलं समजा लग्नाच्या दिवशी पळून गेली मग तवा ना खाईन का तुमचं? पळून न्यायचं होतं. तू तर काय करतो रे? तुम्ही नका सांगू आम्हाला. तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही पोरीला नादी लावू नका म्हणून. तुम्ही नाही ना लावलं. आमचं प्रेम आहे तुम्हाला. तुम्ही मामा तुम्ही तर बाच्या हात उचलायला नाही पाहिजे बरं का? काय तुझा आरती करायची. दुखतंय? आरती मग म्हणजे- करायची तुझी म्हणजे दुखतंय. नाही मला याच्याशीच लग्न. मामा तुम्ही हानता कशाला काय झालं की? पूजा करायची काय तुझी नीची? केली तर काय होतं जावायची पूजा केली हो? अरे लाज पाय धुत नाहीत का तुम्ही? तुझ्या बहिणीचं ते एखादं असं प्रकरण झालं काय केलं असेल? माझी बहीण केलं तरी मी म्हणेन हो, खुशी तुला पटतंय ना तू कर म्हणून म्हणेन मी. अरे स्वतःच्या मामाच्या पुरीची मामाची इज्जत घालायला मामाला आतापर्यंत लहानपणीपासून जर तुम्ही सांभाळला म्हणतात तर जावाय म्हणत होते मामी तुम्ही खोटं काय बोलता तुम्ही? हो पारे मी कुठं म्हणते मी तुम्हाला जावं मग नुसतं ऐका मामा ऐकून घ्या नाही तर राव तुम्ही आमचं मामी चाललंय सिरियस नाही काय झालं तर तर याच्याशीच मामी लग्न तुम्ही करेन. ऐका जावाय म्हणत होते हा बघा ही आता म्हणते कुठवर तिकडं का जरा आपसात इथं थोडं व्यवस्थित सांगायचं व्यवस्थित तुम्ही बरं झालं आले मला काय या म्हणायचं, इथे ऐका इकडे या ना. इकडे थोडंसं ऐका ऐका. ह्यांना बरं, आता ही पोरग कुणाचं बहिणीच पोरगी तुमची. आता विचाराने करतात म्हणलं आता झालं तर उरकून टाका. कशात लढतंय? काही झालं की मी म्हणतोय लग्न बरं ऐकून घ्या. तुम्ही म्हणता द्यायची नाही
पोरगी म्हणते मला नवरा तूच करायचा. अहो मामा आता माहित झालं आम्हाला यांचं माहिती लफडं. झालं तर आता सोडून द्यायचं. आम्ही चुकीचा शब्द घेऊ नका, लफडं नाही म्हणे त्याला, याला प्रेम म्हणतात. हे असं आई आणि बाबा प्रेम काय माझ्या बहिणीने केलं असतं ना हिरीत ढकलून दिली असती. खरंय त्याचं. तुझ्या सहित दिली असती तिकडे. अगं तुला याच्यासाठी लहानचं मोठं केलं का हा? लहानाचं मोठं लग्न होतं ना, मोठं झालं तरी. पण लहानाचं चौदा मोठं झाली केलं तरी. मग झालं ना तुमचं काम. मग तेवढं आता काम मला झालं. लग्न करायचं, मग मला ठरवू द्या ना कोणाशी करायचंय ते. आणि मी याच्याशीच लग्न करणार, मला नाही दुसरं कोणाशी आता लग्न तिचं सांगायला फाशी आली का तुला? मला सांगायचं नाही. आता 10 मिनिटापूर्वी सांगत होतो मामा मला पोरगी द्या म्हणून, तुम्ही जावाई घरातला जे बाचाचे म्हणलं काय अडचण आहे. तिचं थोबड चुल होतं का गे? ती कस काय म्हणे मला लग्न करायचंय. सांगायचं ना, बाप आहे ना तुझा. तुम्हाला लाखाशिवाय भेटानाच. मला इथे नाही करायचं, मला तिथे नाही करायचं. इथे तोंड काय करायचं? अण्णा मला सांगा, चाललं होतं तुम्हाला एक मिनिट, नोकरीवाला पाहिजे. लाखावालाच पाहिजे. आता मी म्हणतो लाखाची गॅरंटी नाही ना ती आता. आज लाखाचा पगार आज आहे उद्या नाही, पण शेती भरपूर आहे. कवा मी मेहनत करून खायला तो घरचं आहे ना माझं. 4 गुरं आहेत दारात, नाही तर दूध जाते पुन्हा त्याचं. काढू दे शेण. तुला टोमनं हाणलंच पाहिजे का? शेण काय काढत नाही का? तुझी एकटा आहे, खायला बरं दूध लागत मग तुला. तिची चुकी नाही हो, शाळा शिकवली नाही, शाळेने केली. हा कॉलेजला जाऊन जाऊन झाले नखरे सुरू गावातल्या शाळा केली, गावात. ती चालले आत्याकड, आले आत्याकून, गेले आत्याकड. मग आत्याला आधीपासून सासू म्हणती, म्हणून आत्याकडे येते ती. मामी तुम्ही मला जावाय म्हणता, फक्त ना ह्या 2-3 वर्ष दिसरलात तुम्ही, माहिती झालं मला. तिने झक मारली असती ना, सांगितलं असतं ना, मी स्थळ पाहिलं नसतं ना, बाहेर कशाला तोंड इकडे तिकडे तू गप की. हलवीत मी पण. मामा तुम्हाला एका शब्दावर साऱ्या गावाचा तुम्ही कारभार बघता, तवरून तपेला वळखाय पाहिजे होतं. मगाच दर मी मागतोय त्यावेळेस. ही आई नाही शानी, काका. हिचं मुस्कड हाणलं पाहिजे. काका. माझी पोरगी नाही अशी, माझी नाही तशी. बघितलं का काय दिवा लावला तुझ्या मग पोरीने? आता तेवढं फ्रीडम मीच दिला होता ना तिला, त्याच्यामुळे ती डोक्यावर बसली माझ्या. मला दोघी बी वाटलं हाणल्या नको. पाहिजे तशा. तुम्हाला हाणायचं आणि मारायचं सोडून काय येतं? काय येतं मामा? मग काय करायचं? यांची आरती करायची का? पूजा करता, आरती करता, काय करता तुम्ही? एक फक्त सरळ सरळ लग्नाला आले ना, 1000 दिले ना, आम्ही आमचं लग्न करून घेऊ. अरे बाप आहे मी, आणि पुरीने असं काय केलं तुला नाही रे, तुला झाल्यावर कळन. तुझ्या पुरीने जरा असा उद्योग केला ना, मग म्हणशील अरे ह्या पुरीने काय केलं. अरे होऊन देतं खरं आमचं लग्न, मग काय नाच झालं मग बघू तुम्हाला. एक काम करत तुझ्या हा हे लाज गेलं तर लाजच नाही काही. मग तिला कळलं लिकरू झाले, आम्ही कसं सांभाळायचं आम्ही काम कर. चौघातली म्हणजे आईन सगळी बाप हा. आता इथं नको बसली आता इथं तमाशा. ए, ए, तिथं आता गाव गोळा करायचा का? बापू एक काम करा तुम्ही, आपल्या घरी चला आणि बसून मिटून एकदम उरकून टाका. आई बापाला घेऊन येतो मी. लगेच काय अर्जंट अडचण नाही. काय संधी फाईस्टला लगेच लय एक गाव गाव भरून. दोन तुकडं लग्न घालून द्या, मोकळं व्हा. ते करावंच लागेल काय? आता. चला. कोण कार्टीला शुकारी एवढं तमाशा झाले अहो. त्यांचा विचार आहे, मला शिकायला संबंध नाही. काय काय तमाशाला केली तर कुणी केली? बाच्याने केली, आणि काय फरक पडतोय? काय मुंबईत बघितली आम्ही. आयला जेवायचं. मला नाही नेलं मुंबईला कधी मामाने. तू सारखं मुंबई गाडी लावून बघितली. आला आणि जेवायचं काय तू? ग बसा ना, काय गावात बोबाटा करी ना. काय करशील? काय करशील? लपड आहे म्हणून. ह्याला भुंगळा करून हाणा तुम्ही. राईट. तो आता पाहिजे. नाही चितप नाही. ते पोरगं लय. मामी तुम्ही जसं जावाय मला लहानपणीपासून म्हणतात ना, आता मानाय चालू करा, हसा जरा काहीतरी. काय तुमचे हे नक- बघा ते आधी मिसाळलेले, त्यांना माहिती मामा तुम्हीच अडाणी राहिले फक्त, माहिती का? मामा त्यासाठी म्हणतो तो बादशाला जसं गोंजारून पुढे ठेवायला पाहिजे बरं होतं. चला बघू नका की, हसा की. असं की आता पण हा तर थांब ना, त्याच्या आता लग्न झालं सांगू त्याला. जर काय नाटक केली त्यांनी मग बघू ते इकडे. नाही करायचं. नाही करणार, लय चांगला आहे तो.